नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शोध आणि शास्त्रज्ञांची माहिती घेणार आहोत. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1 आहे, आर्क लॅम्पचा शोध कोणी लावला? प्रश्न क्रमांक 1 आहे, आर्क लॅम्पचा शोध कोणी लावला? उत्तर आहे डेव्ही या शास्त्रज्ञाने आर्क लॅम्पचा शोध लावलेला आहे. प्रश्न क्रमांक 2 आहे, गीगर मुलर काउंटरचा शोध कोणी लावला? गीगर मुलर काउंटरचा शोध कोणी लावला? उत्तर आहे हान्स गीगर यांनी गीगर मुलर काउंटरचा शोध लावलेला आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे, गॅल्व्हनोमीटरचा शोध कोणी लावला? गॅल्व्हनोमीटरचा शोध कोणी लावला? उत्तर आहे ॲपियर या शास्त्रज्ञाने गॅल्व्हनोमीटरचा शोध लावलेला आहे. प्रश्न क्रमांक 4 आहे, फाउंटन पेनचा शोध कोणी लावला? फाउंटन पेनचा शोध कोणी लावलेला आहे? तर उत्तर आहे L.E. वॉटरमॅन यांनी फाउंटन पेनचा शोध लावलेला आहे. प्रश्न क्रमांक 5 आहे, चित्रपटाचा शोध कोणी लावला? ध्वनीसह चित्रपटाचा शोध कोणी लावला? तर उत्तर आहे ली डी फॉरेस्ट यांनी चित्रपटाचा शोध ध्वनीसह लावलेला आहे. प्रश्न क्रमांक 6 आहे, भाषण चित्रपटाचा शोध कोणी लावला? चित्रपटामध्ये भाषण चित्रपटाचा शोध कोणी लावला? तर उत्तर आहे जे मासोली आणि एच बागाट यांनी भाषण चित्रपटाचा शोध लावलेला आहे. प्रश्न क्रमांक 7 आहे, फोटोमीटरचा शोध कोणी लावला? फोटोमीटरचा शोध एडवर्ड किंवा चार्ल्स पिकरिंग यांनी फोटोमीटरचा शोध लावलेला आहे. प्रश्न क्रमांक 8 आहे, मूळ चित्रपटाचा शोध कोणी लावला? मूळ चित्रपटाचा शोध कोणी लावला? तर उत्तर आहे लुईस लील प्रिन्स यांनी मूळ चित्रपटाचा शोध लावलेला आहे. प्रश्न क्रमांक 9 आहे, उत्क्रांती सिद्धांताचा शोध कोणी लावला? प्रश्न क्रमांक 9 आहे, उत्क्रांती सिद्धांताचा शोध कोणी लावला? उत्तर आहे चार्ल्स डार्विन यांनी उत्क्रांती सिद्धांताचा शोध लावलेला आहे. प्रश्न क्रमांक 10 आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटचा शोध कोणी लावला? इलेक्ट्रोमॅग्नेटचा शोध कोणी लावला? उत्तर आहे W. स्टर्जन यांनी इलेक्ट्रोमॅग्नेटचा शोध लावलेला आहे. प्रश्न क्रमांक 11 आहे, इलेक्ट्रिक फॅनचा शोध कोणी लावला? उत्तर आहे फिलर या शास्त्रज्ञाने इलेक्ट्रिक फॅनचा शोध लावलेला आहे. प्रश्न क्रमांक 12 आहे, विद्युत दिव्याचा शोध कोणी लावला? उत्तर आहे थॉमस अल्वा एडिसन यांनी विद्युत दिव्याचा शोध लावलेला आहे. प्रश्न क्रमांक 13 आहे, विद्युत प्रेसचा शोध कोणी लावला? उत्तर आहे H.W. सीली यांनी विद्युत प्रेसचा शोध लावलेला आहे. प्रश्न क्रमांक 14 आहे, DC मोटरचा शोध कोणी लावला? DC मोटरचा शोध कोणी लावला? उत्तर आहे जेनेबो ग्रॅम यांनी DC मोटरचा शोध लावलेला आहे. प्रश्न क्रमांक 15 आहे, महसूल मंडळ कोणाच्या काळात स्थापन झाले? महसूल मंडळ कोणाच्या काळात स्थापन झाले? उत्तर आहे हेस्टिंग्जच्या काळामध्ये महसूल मंडळ स्थापन झालेले आहे. प्रश्न क्रमांक 16 आहे, कोणाच्या इंग्रजांना प्रशासकीय सेवेचे जनक म्हटले जाते? कोणत्या इंग्रजांना प्रशासकीय सेवेचे जनक म्हटले जाते? उत्तर आहे कॉर्नवालिस इंग्रजांना प्रशासकीय सेवेचे जनक म्हणून म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 17 आहे, कलकत्ता येथे पोर्ट विल्यम कॉलेजची स्थापना कोणी केली? उत्तर आहे लॉर्ड वेलेस्ली यांनी कलकत्ता येथे पोर्ट विल्यम कॉलेजची स्थापना केलेली आहे.
प्रश्न क्रमांक 18 आहे, भाडेपट्टा कायदा किंवा भाडेपट्टा कायदा कधी लागू करण्यात आला? प्रश्न क्रमांक 18 आहे, प्रश्न क्रमांक 18 आहे, भाडेपट्टा कायदा कधी लागू करण्यात आला? तर उत्तर आहे 1822. प्रश्न क्रमांक 19 आहे, बॅरकपूरमध्ये लष्करी उठाव कधी सुरू झाला? बॅरकपूरमध्ये लष्करी उठाव कधी सुरू झाला? तर उत्तर आहे 1824 मध्ये बॅरकपूरमध्ये लष्करी उठाव सुरू झाला. प्रश्न क्रमांक 20 आहे, शिक्षण सुधारणांसाठी कोणत्या गव्हर्नर जनरलचा कार्यकाळ मानला जातो? शिक्षण सुधारणासाठी कोणत्या गव्हर्नर जनरलचा कार्यकाळ मानला जातो? तर उत्तर आहे विल्यम बेंटिंक या गव्हर्नर जनरलचा कार्यकाळ शिक्षण सुधारणांसाठी म्हणून मानला जात असतो. प्रश्न क्रमांक 21 आहे, कलकत्ता मेडिकल कॉलेजची स्थापना कधी व कोणी केली? कलकत्ता मेडिकल कॉलेजची स्थापना कधी व कोणी केली? तर उत्तर आहे 1835 मध्ये कलकत्ता मेडिकल कॉलेजची स्थापना झाली व ती विल्यम बेंटिंक यांनी केलेली आहे. प्रश्न क्रमांक 22 आहे, स्त्री भ्रूण हत्येवर बंदी कधी लादण्यात आली? उत्तर आहे 1830. 1830 या वर्षामध्ये स्त्री भ्रूण हत्येवर बंदी लादण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 23 आहे, भारतीय वृत्तपत्राचे तारणहार कोणाला म्हटले जाते? उत्तर आहे लॉर्ड चार्ल्स मेटकाफ यांना भारतीय वृत्तपत्राचे तारणहार असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 24 आहे, रिवॉर्ड कमिशन कोणी स्थापन केले आहे? रिवॉर्ड कमिशन कोणी स्थापन केलेले आहे? तर उत्तर आहे लॉर्ड डलहौसी यांनी रिवॉर्ड कमिशन स्थापन केलेले आहे. प्रश्न क्रमांक 25 आहे, कोणत्या कर प्रणाली अंतर्गत शेतकऱ्याकडून 50% उत्पादन गोळा केले जाते? उत्तर आहे रयतवारी प्रणाली. या कर प्रणाली अंतर्गत शेतकऱ्याकडून 50% उत्पादन गोळा केले जाते. प्रश्न क्रमांक 26 आहे, कोणत्या राज्यपालाच्या कारकिर्दीत मानवी बलिदानाची प्रथा बंद झाली? उत्तर आहे लॉर्ड डलहौसी. लॉर्ड डलहौसी यांच्या राज्यपालाच्या कारकिर्दीमध्ये मानवी बलिदानाची प्रथा बंद झाली. प्रश्न क्रमांक 27 आहे, भारतातून ब्रिटनमध्ये संपत्तीचा निचरा हा सिद्धांत कोणी मांडला? भारतातून ब्रिटनमध्ये संपत्तीचा निचरा हा सिद्धांत कोणी मांडला? तर उत्तर आहे दादाभाई नौरोजी. प्रश्न क्रमांक 28 आहे, कोणत्या महत्त्वाच्या घटनेनंतर ब्रिटिशांनी भारताची लूट सुरू केली? कोणत्या महत्त्वाच्या घटनेनंतर ब्रिटिशांनी भारताची लूट सुरू केली? तर उत्तर आहे प्लासीच्या युद्धानंतर ब्रिटिशांनी भारताची लूट सुरू केलेली आहे. प्रश्न क्रमांक 29 आहे, भारतातील पहिली रेल्वे लाईन कोणी घातली? प्रश्न क्रमांक 29 आहे, भारतात पहिली रेल्वे लाईन कोणी घातली? उत्तर आहे जॉर्ज क्लार्क यांनी भारतात पहिली रेल्वे लाईन घातली. जॉर्ज क्लार्क. प्रश्न क्रमांक 30 आहे, भारतात ब्रिटिश जमीन महसूल व्यवस्थेचा सर्वाधिक फायदा कोणाला झाला? भारतात ब्रिटिश जमीन महसूल व्यवस्थेचा सर्वाधिक फायदा कोणाला झालेला आहे?
तर उत्तर आहे जमीनदार. जमीनदार यांना भारतामध्ये ब्रिटिश जमीन महसूल व्यवस्थेचा सर्वाधिक फायदा झालेला आहे. प्रश्न क्रमांक 31 आहे, बंगाल आणि बिहारमध्ये कायमस्वरूपी वसाहत कोणी सुरू केली? उत्तर आहे लॉर्ड कॉर्नवालिस. लॉर्ड कॉर्नवालिस यांनी बंगाल आणि बिहारमध्ये कायमस्वरूपी वसाहत सुरू केलेली आहे. प्रश्न क्रमांक 32 बघा, ज्वाला आणि फुले या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? ज्वाला आणि फुले या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर उत्तर आहे बाबा आमटे यांनी ज्वाला आणि फुले हे पुस्तक लिहिलेले आहे. प्रश्न क्रमांक 33 आहे, राजीव गांधी यांचे समाधीस्थळाचे नाव काय? राजीव गांधी यांच्या समाधीस्थळाचे नाव काय? तर उत्तर आहे वीरभूमी हे राजीव गांधी यांच्या समाधीस्थळाचे नाव आहे. प्रश्न क्रमांक 34 आहे, महाराष्ट्र राज्याची उपराजधानी कोणती? उत्तर आहे नागपूर. प्रश्न क्रमांक 35 आहे, कर्नाळा जिल्हा कोणत्या जिल्ह्यात आहे? कर्नाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर उत्तर आहे रायगड. कर्नाळा किल्ला रायगड जिल्ह्यात आहे. प्रश्न क्रमांक 36 आहे, आसाम राज्याचे लोकनृत्य कोणते आहे? उत्तर आहे बिहू. बिहू हे आसाम राज्याचे लोकनृत्य आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.